प्रश्न क्रमांक पहिला. सन 1940 मध्ये डॅश यांच्या अध्यक्षतेत संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन झाली. ऑप्शन क्रमांक 2 श्री रामराव देशमुख यांचे. प्रश्न क्रमांक दुसरा. विधवा पुनर्विवाहाचा कायदा कधी पास झाला? ऑप्शन क्रमांक 4 सन 1856. प्रश्न क्रमांक 3. भारतीय हवामान खात्याची मुख्य वेधशाळा कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 4. रातांधळेपणा असलेली व्यक्ती कोणत्या 2 देशात फरक करताना अडचणीचा सामना करावा लागतो? ऑप्शन क्रमांक 3 लाल आणि हिरवा या रंगाचा. राष्ट्रपतींना डॅश यांच्यासमोर शपथविधी घ्यावे लागते. ऑप्शन क्रमांक 3 सरन्यायाधीश यांच्यासमोर. प्रश्न क्रमांक 6. अर्ज हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? ऑप्शन क्रमांक 3 अरबी या भाषेतील आहे. प्रश्न क्रमांक 7 पाहूया. खालीलपैकी भरपूर प्रमाणात अजीवनसत्व देणारे काय आहे? तर ऑप्शन क्रमांक बी गाजर हे आहे. प्रश्न क्रमांक 8. सरदार सरोवर हे धरण कोणत्या नदीच्या काठावर आहे? ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा या नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. डॅश यांनी भारतीय क्रांतिकारांचा वाट चुकलेले तरुण असा निषेध केला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा गांधी यांनी हा निषेध केला होता. प्रश्न क्रमांक 10. डॅश या प्रकारच्या वाऱ्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये हिवाळ्यात पाऊस पडतो? ऑप्शन क्रमांक 3 अवृत्त. बल्लाळपूर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 2 कागद कारखाना यासाठी प्रसिद्ध आहे. ताशकंद कराराने कोणत्या युद्धाची समाप्ती झाली? ऑप्शन क्रमांक 2 1965 भारत-पाकिस्तान युद्ध. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. भारत हा भारतीयांचाच ही घोषणा कोणी दिली? ऑप्शन क्रमांक 2 स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिली ही घोषणा. प्रश्न क्रमांक 14. कोणत्या जिल्ह्याने सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायतीसाठी स्वराज्य करंडक जिंकला आहे? ऑप्शन क्रमांक 4 कोलम. नियंत्रित व महालेखपाल याची नेमणूक कोणाद्वारे करण्यात येते? ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती. महात्मा फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी एकूण किती शाळा काढल्या? ऑप्शन क्रमांक 4 एकूण 4 शाळा काढल्या. तिपाईमुख डॅम परियोजना कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 मणिपूर या राज्यामध्ये आहे. पंजाबचा सिंह ही उपाधी कोणास देण्यात आली? ऑप्शन क्रमांक 2 लाला लजपतराय यांना देण्यात आली. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते? ऑप्शन क्रमांक 4 वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक होते. शब्द असा बनतो म्हणजे सिद्ध होतो त्याला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 शब्दसिद्धी असे म्हणतात. खालीलपैकी यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 कृष्णकाठ हे त्यांचे आत्मचरित्र आहे. भारतातील पहिले राष्ट्रीय मेट्रो रेल्वे नॉलेज सेंटर कोणत्या शहरात बांधले जाणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली या शहरामध्ये. फळसिंचन हा पारंपरिक सिंचनाचा प्रकार कोणत्या जिल्ह्यात विशेषतः सापडतो? ऑप्शन क्रमांक 1 नाशिक या जिल्ह्यामध्ये.
बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली? ऑप्शन क्रमांक 4 महात्मा फुले यांनी केली. महर्षी कर्वे यांना भारत सरकारद्वारे कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले? ऑप्शन क्रमांक 2 1955. विधवा विवाहास समर्थन देण्यासाठी धर्मशास्त्रातील आधार शोधण्यासाठी गंगाधर शास्त्री फडके यांच्याकडून ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहून घेतला? ऑप्शन क्रमांक 2 बाळशास्त्री जांभेकर यांनी. पानिपत युद्धामध्ये महाराष्ट्राची मराठ्यांची गेलेली प्रतिष्ठा कोणी परत मिळवून दिली? ऑप्शन क्रमांक 2 माधवराव पेशवे यांनी. रोजगाराच्या अधिकारासंदर्भात मार्गदर्शन तत्वामध्ये असलेले कलम कोणते? ऑप्शन क्रमांक 2 कलम 41. महाराष्ट्रातील आदिवासी विकासाच्या चळवळीशी कोण संबंधित नव्हते? 1 सेनापती पांडुरंग बापट, 2 अनुताई वाघ, 3 ताराबाई मोडक आणि 4 केशवराव जेधे. तर ऑप्शन क्रमांक 3 1 व 4 म्हणजे सेनापती पांडुरंग बापट आणि केशव जेधे हे महाराष्ट्रातील आदिवासी विकासाच्या चळवळीशी संबंधित नव्हते. खालीलपैकी कोणत्या जनावराला लाल खुरकूत हा रोग होत नाही? ऑप्शन क्रमांक 4 कुत्रा. प्रश्न क्रमांक 32 पाहूयात. कोणते नेत्रदोष नेत्र काहीसे लांब होण्यामुळे उद्भवतो? ऑप्शन क्रमांक 1 केवळ निकट दृष्टिता. राजर्षी शाहू महाराजांनी शास्त्र जगद्गुरू या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली? ऑप्शन क्रमांक 2 सदाशिव लक्ष्मण पाटील यांची नेमणूक केली. सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना कोणत्या दिवसापासून सुरू करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 2 1 एप्रिल 1999. राज्यसभेतील डॅश सदस्य हे घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करतात? ऑप्शन क्रमांक 1 238 सदस्य. आर्य महिला समाजाची डॅशची शाखा होती? ऑप्शन क्रमांक 3 प्रार्थना समाज. आर्य महिला समाज प्रार्थना समाजाची शाखा होती. महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाची स्थापना कोणी केली? ऑप्शन क्रमांक 3 केशवराव जेधे व शंकरराव देशमुख यांनी महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 38 हेबियस कॉर्पस म्हणजे काय होय? ऑप्शन क्रमांक 1 बंदी प्रत्यक्षीकरण होय. प्रश्न क्रमांक 39 कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता? ऑप्शन क्रमांक 2 सन 1918. प्रश्न क्रमांक 40 संविधानाच्या डॅशमध्ये भारत हे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक संघराज्य आहे असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 उद्देश पत्रिका यामध्ये असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात तलावातून जलसिंचन केले जाते? ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातून तलावातून जलसिंचन केले जाते. आणि गडचिरोली.
संपूर्ण स्वराज्यचा उठाव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला? ऑप्शन क्रमांक 3 लाहोर. राजकारणात आध्यात्मिकीकरण या गोखले यांच्या विचारासंबंधी कोणते विधान चूक आहे? ऑप्शन क्रमांक 4 राजकारणात यशस्वी होणे महत्त्वाचे साधन कोणतेही चालेल, हे विधान चूक आहे. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने औद्योगिक धोरण पहिल्यांदा कोणत्या वर्षी मान्य केले? ऑप्शन क्रमांक 2 1948 या वर्षी मान्य केले. घटक राज्याच्या राज्यपालांना कायदेविषयक सल्ला देण्यासाठी कोणाची नेमणूक राज्यपाल करतो? ऑप्शन क्रमांक 3 महाधिवक्ता याची नेमणूक करतो. संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला? ऑप्शन क्रमांक 3 1955 रोजी. मुक्त शाळा म्हणजे काय होय? ऑप्शन क्रमांक 1 शालेय शिक्षण अर्धवट राहिल्यासाठी शाळा मुक्त शाळा. बिहार राज्यातील चंपारण व हजारीबागजवळ डॅशच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहेत? ऑप्शन क्रमांक 2 अभ्रकच्या खाणी आहेत. पाचमुखी परमेश्वर या म्हणीचा अर्थ कोणता? ऑप्शन क्रमांक 4 पुष्कळ लोक बोलतात हे खरे म्हणावे. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील साबळी आणि नागभीड हा जिल्हा या जागा डॅशसाठी प्रसिद्ध आहेत? ऑप्शन क्रमांक 2 रेशमी कापडासाठी. संगणकात माहितीची देवाणघेवाण करण्याबाबत तयार केलेल्या नियमांना काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 प्रोटोकॉल असे म्हणतात. लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मुद्रेमध्ये जास्त असते? ऑप्शन क्रमांक 3 जांभी मुद्रा. आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना कोणत्या नावाने ओळखली जाते? ऑप्शन क्रमांक 2 इंटरपोल या नावाने ओळखली जाते. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहेत? ऑप्शन क्रमांक 1 यवतमाळ या जिल्ह्यामध्ये. पुढीलपैकी कोणता कर 1998-99 साली रद्द करण्यात आला? ऑप्शन क्रमांक 2 संपत्ती कर हा रद्द करण्यात आला. स्वतःमध्ये कमी गुण असणारच फार बडाई मारतो या अर्थाची म्हण ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 2 उथळ पाण्याला खळखळाट फार. कलम 238 कितव्या भागामध्ये येते? ऑप्शन क्रमांक 3 7व्या भागामध्ये येते. कोणत्या कलमानुसार स्वतःची शासकीय भाषा ठरविण्याचा अधिकार आहे? ऑप्शन क्रमांक 2 345. असतील शीते तर जमतील भूते या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे वाक्य मिश्र वाक्य आहे. ससेमिरा लावणे या वाक्याचा योग्य अर्थ काय? ऑप्शन क्रमांक 1 तिखट लागल्याने सुसू आवाज करणे. भारतातील सर्वात प्राचीन घडीचा पर्वत कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 आरवली पर्वत आहे. प्रश्न क्रमांक 62 पोलीस पाटलाचा शिक्षा करण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन क्रमांक 4 तहसीलदार. बाळ दररोज शाळेत जातो या वाक्याचा अपूर्ण भूतकाळ करायचा आहे.
ऑप्शन क्रमांक 2, बाळ दररोज शाळेत जात होता. या वाक्याचा अपूर्ण भूतकाळ आहे. राष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरुस्ती कोणते सरकार करते? ऑप्शन क्रमांक 2, केंद्र सरकार करते. डॅशच्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगार म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3, ॲसिडिक आम्ल असे म्हणतात. तिसरे इंग्रज फ्रेंच युद्ध केव्हा झाले? ऑप्शन क्रमांक 2, 1959 आणि 1962 यामध्ये झाले. 2 किंवा अधिक गटराज्य व केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी तरतूद डॅश घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1, 7व्या. महाराष्ट्र दख्खन पठाराची पूर्वी पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, 750 किलोमीटर एवढी लांबी आहे. केळीमध्ये मुख्य घटक कोणता असतो? ऑप्शन क्रमांक 2, ग्लुकोज हा केळीमध्ये मुख्य घटक असतो. सतत 12 तास दिवस व 12 तास रात्र कोठे असते? ऑप्शन क्रमांक 1, विषुववृत्त येथे असते. प्रश्न क्रमांक 71, डॅश हा एकमेव अधातू विद्युत वाहक आहे. ऑप्शन क्रमांक 2, ग्राफाइट. प्रश्न क्रमांक 72, सोलापूर जिल्ह्यातील चिंचोळी औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 3, होजारी. राज्यातील सर्वात जास्त साखर उत्पादन कोणत्या विभागात होते? ऑप्शन क्रमांक 2, पश्चिम महाराष्ट्र. भारत सर्वात जास्त सरोवर कोणत्या या जिल्ह्यात आहेत? ऑप्शन क्रमांक 3, नैनिताल या जिल्ह्यामध्ये आहेत. कावेरी पाणी वाटप वाद कोणत्या 2 राज्यादरम्यान आहे? ऑप्शन क्रमांक 3, कर्नाटक, तमिळनाडू. नदी या शब्दाचे लिंग कोणते? तर नदी या शब्दाचे लिंग स्त्रीलिंग आहे. प्रश्न क्रमांक 77, 17 सप्टेंबर 2010 मध्ये कोणत्या 2 देशांदरम्यान गोलमेज परिषद संपन्न झाली? ऑप्शन क्रमांक 3, भारत व कॅनडा या 2 देशांमध्ये ही गोलमेज परिषद 17 सप्टेंबर 2010 मध्ये संपन्न झाली. भंडारा गोंदिया जिल्ह्यात कोणत्या टेकड्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, चिरोली या टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक 79, 1991च्या परकीय गुंतवणूक धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत तात्काळ काय बदल झाला? ऑप्शन क्रमांक 4, औद्योगिक उपक्रमात स्पर्धा निर्माण झाली. हुंडा म्हणजे कोणतीही संपत्ती किंवा किंमत रोख वस्तू जी डॅश दिलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4, वरील सर्व वेळी. हुंडा म्हणजे काय? विवाहाच्या वेळी, विवाहाच्या आधी आणि विवाहानंतर संपत्ती किंवा किंमत रोख वस्तू जी दिलेली आहे तिला असे म्हणतात. हुंडा म्हणजे महाराष्ट्र राज्य आदिवासी सहकारी महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 3, नाशिक येथे आहे. रमन मेगसे पुरस्कार दरवर्षी कोणत्या दिवशी बहाल केले जाते? ऑप्शन क्रमांक 2, 31 ऑगस्ट रोजी बहाल केले जाते. कोणत्या जिल्ह्यात
भद्रावती संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र आहे? ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 84. दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 सर्वोत्कृष्ट सिनेमा कोणता ठरला? ऑप्शन क्रमांक 2 RRR. सातपुडा पर्वताच्या दक्षिण भागात डॅशचे पठार आहे? ऑप्शन क्रमांक 1 तोरणमाळचे पठार आहे. भारतातील बनावटीचा पहिला रणगाडा कोणता? ऑप्शन क्रमांक 4 विजयंता हा भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा आहे. डोळे निवणे या वाक्यप्रकाराचा अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 समाधान होणेच म्हणजे डोळे निवणे. महर्षी कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार त्यांच्या कोणत्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल दिला गेला? ऑप्शन क्रमांक 4 महिला संरक्षण. दारूच्या सातत्याने मनुष्याच्या शरीरातील कोणत्या संस्थेवर परिणाम होतो? ऑप्शन क्रमांक 2 मज्जासंस्था. उत्तर अमेरिका खंड व दक्षिण अमेरिका खंड यांच्या दरम्यान कोणता कालवा आहे? ऑप्शन क्रमांक 3 पनामा हा कालवा आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मदरेची उत्पादकता सर्वात कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जांभी या मातीची उत्पादकता सर्वात कमी आहे. प्रश्न क्रमांक 92. स्वातंत्र्यानंतर सर्वप्रथम कोणत्या बँकेचे राष्ट्रीयकरण झाले? ऑप्शन क्रमांक 1 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 93. राष्ट्रीय महिला आयोगाच्या विद्यमान अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 रेखा शर्मा ह्या आहेत. प्रश्न क्रमांक 94. लोकसभेला एकदाही सामोरे न गेलेले पंतप्रधान कोण? ऑप्शन क्रमांक 3 चौधरी चरण सिंग. ब्रिटिश शासनाकडून केसरी हिंद ही पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 पंडिता रमाबाई ही होय. जिल्हाधिकारी पदाची निर्मिती कोणी केली? ऑप्शन क्रमांक 1 वॉरन हेस्टिंग्जन यांनी ही निर्मिती केली. प्राथमिक शिक्षणावर माझी भर आहे तर माध्यमिक व उच्च शिक्षणाकडे माझे लक्ष कमी नाही असे कोण म्हणले? ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती शाहू महाराज म्हटले. खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा कोणत्या लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बारामती या लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. नासाने पाठवलेल्या क्युरिओसिटी या यानाने मंगळाच्या केलेल्या अध्ययनानुसार मंगळ ग्रह मुख्यतः कोणत्या वायूपासून बनलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कार्बन डायऑक्साईड या वायूपासून बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 100. 24 ते 36च्या दरम्यान विषम संख्यांची सरासरी किती? तर ऑप्शन क्रमांक 3 30. प्रश्न क्रमांक 101. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक 3 प्रजनन छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री प्रधान सचिवपदी कोणाची निवड झाली? ऑप्शन क्रमांक 2 ब्रिजेश सिंग याची निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 103. जो देशासाठी मरतो तो दिलेला शब्द समूहासाठी योग्य शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 हुतात्मा. रक्ताचा एका थेंबामध्ये किती पेशी असू शकतात?
ऑप्शन क्रमांक 3 जवळजवळ 10 लाखापेक्षा जास्त पेशी असू शकतात. पुणे करार कोणत्या दोन नेत्यांच्या दरम्यान झाला? ऑप्शन क्रमांक 1 महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला. अमरावती जिल्ह्यातील सिबोरा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक 2 वर्धा या नदीवर आहे. घटना समितीच्या कार्यपद्धतीचा स्पष्ट उल्लेख कोणत्या योजनेत होता? ऑप्शन क्रमांक 1 कॅबिनेट मिशन यामध्ये होता. महाराष्ट्रात कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित कोणाचे नाव सांगता येईल? ऑप्शन क्रमांक 2 श्रीपाद डांगे. खालीलपैकी कोणत्या लेखामध्ये अशोकाच्या कलिंग युद्धाचा उल्लेख आढळतो? ऑप्शन क्रमांक 4 शिलालेख 13 यामध्ये अशोकच्या कलिंग युद्धाचा उल्लेख आढळतो. कोणत्या कायद्याने प्रांतीय शासन व्यवस्था सुरू केली? ऑप्शन क्रमांक 3 1919. खालीलपैकी कोणते बंदर मलेशिया देशाशी संबंधित नाही? ऑप्शन क्रमांक 1 बिनुई. प्रश्न क्रमांक 112 कॉन्ट्रॅक्टर या शब्दात 2 किंवा अधिक वेळा आलेली अक्षरे कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 COTR हे अक्षरे आहेत. हैदराबाद संस्थानामध्ये डॅश यांनी स्टेट काँग्रेसतर्फे जनतेच्या लढ्याचे नेतृत्व केले. ऑप्शन क्रमांक 4 स्वामी रामानंद तीर्थ. प्रश्न क्रमांक 114 लोकलेखा समितीचे डॅश सदस्य लोकसभेतून आणि डॅश सदस्य राज्यसभेतून निवडले जातात? तर ऑप्शन क्रमांक 1 15 व 17. लोकलेखा समितीचे 15 सदस्य लोकसभेतून आणि 7 सदस्य राज्यसभेमधून निवडले जातात. प्रश्न क्रमांक 115 पाहूयात. भारतातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी कोठे स्थापन करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चेन्नई येथे. जांगुम धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. 117 आर्यभट्ट खगोलशास्त्र तर सुश्रुत हे कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 औषधशास्त्रज्ञ. कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली? ऑप्शन क्रमांक 2 ग्राम न्यायालय कायदा 2008. प्रश्न क्रमांक 119 104 वर्षाचे दीर्घायुष्य लाभलेला समाजसुधारक कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 महर्षी केशव कर्वे. 2.5 एकरपेक्षा कमी धारण क्षेत्र असलेल्या व्यक्तींना डॅश शेतकरी म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 सीमांत शेतकरी असे म्हणतात. बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना केव्हा करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 4 1784 मध्ये करण्यात आली. खालीलपैकी कोणत्या राजाने विक्रमादित्य नाव धारण केले होते? ऑप्शन क्रमांक 2 चंद्रगुप्त 2 यांनी धारण केले होते. 1899 ते 1900च्या काळात कोणत्या नेतृत्वाखाली मुंडा या वन्य जमातीने उठाव केला होता? ऑप्शन क्रमांक 1 बिरसा मुंडा या वन्य जमातीने उठाव केला होता 1899 ते 1900.
अर्जुन पद्मश्री आणि राजीव गांधी खेलरत्न सन्मानाने गौरवण्यात आलेले भारतीय टेनिस खेळाडू कोण? ऑप्शन क्रमांक 2 लिएंडर पेस. जर डॉक्टरांनी तुम्हाला 4 गोळ्या दर अर्ध्या तासाने 1 याप्रमाणे घ्यायला सांगितल्या तर त्या सर्व संपवण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल? ऑप्शन क्रमांक 3 1 तास 30 मिनिट एवढा वेळ लागेल. कानडी शब्द ओळखा. खालीलपैकी कानडी शब्द कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 किल्ली हा कानडी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 127. राष्ट्रीय युवक दिन कोणत्या जयंती दिवशी व कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वामी विवेकानंद 12 जानेवारी. राष्ट्रीय युवक दिन स्वामी विवेकानंद जयंती दिवशी आणि कधी असतो तर 12 जानेवारी दिवशी असतो. प्रश्न क्रमांक 128. MC मेरी कॉम कोणत्या राज्याची आहे? ऑप्शन क्रमांक 2 मणिपूर राज्याची आहे. बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशाचे राष्ट्रपिता कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 शेख मुजीब उर रहमान हे आहेत. भारतात सर्वात दाट लोकवस्ती असलेले शहर कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे शहर आहे. राष्ट्रकुल संघटनेतून निलंबित करण्यात आलेला देश कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 फिजी हा देश आहे. प्रश्न क्रमांक 132. मुघल सम्राट औरंगजेबाने संभाजीचा मुलगा शाहू आणि त्याच्या आईला कुठे कैदी ठेवले? ऑप्शन क्रमांक 2 सातारा येथे कैदी ठेवले. निर्यातवर्धी मंडळी पुढीलपैकी कोणते कार्य पार पडते? ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व म्हणजे निर्यात, सल्ला व बाजारपेठ संशोधन, परकीय बाजारपेठ जाहिरात करणे, प्रदर्शने भरवणे हे सर्व कामे निर्यातवर्धी मंडळ कार्य पार पाडते. गालगती लावणारा, तंटे उत्पन्न करणारा माणूस या अर्थी पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे? ऑप्शन क्रमांक 2 कळीचा नारद हा वाक्प्रचार आहे. विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. प्रश्न क्रमांक 135 शब्द आहे सुज्ञ. ऑप्शन क्रमांक 4 विरुद्धार्थी शब्द होईल आज्ञ. आज्ञेचा विरुद्धार्थी सुज्ञ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी बंदरातून जपानला खालीलपैकी धातूपैकी कोणत्या धातूची निर्यात होते? तर ऑप्शन क्रमांक 1 लोह खनिज या धातूची निर्यात होते. राजा रवी वर्मा हे कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 चित्रकार होते राजा रवी वर्मा हे. प्रश्न क्रमांक 138. सिल्वर क्रोमाइट याचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात? ऑप्शन क्रमांक 2 छायाचित्रण यामध्ये करतात. प्रश्न क्रमांक 139. ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 वि. स. खांडेकर हे ययाती या कादंबरीचे लेखक आहेत. कारगिल कोणत्या राज्यात आहे? तर कारगिल ऑप्शन क्रमांक 1 जम्मू व काश्मीर या राज्यामध्ये कारगिल हे आहे. प्रश्न क्रमांक 141. भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण? ऑप्शन क्रमांक 2 सुकुमार सेन हे आहेत. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? प्रश्न क्रमांक 142 उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 वारणा या नदीवर बांधण्यात आले. प्रश्न क्रमांक 143. रेल्वे बोर्डाने जाहीर केलेल्या यादीनुसार देशात कोणते रेल्वे स्टेशन सर्वाधिक उत्पन्न देते? ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली. वीरा शिंदे यांना महर्षी ही पदवी कोणी दिली? ऑप्शन क्रमांक 2
राष्ट्रीय मराठा संघ यांनी ही पदवी दिली? केदारनाथ हे कोणत्या राज्यात आहे? केदारनाथ हे कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 146 पाहूयात. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आता कितीपर्यंत वाढविले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सन 2070 पर्यंत वाढविले आहे. कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅश या खड्ड्यांनी निश्चित केली आहे. तर ती खाडी कोणती आहे पाहूयात. ऑप्शन क्रमांक 1 डहाणू व तिरेखोलची खाडी आहे. रणजित सिंह बरोबर 1809 मध्ये कोणता तह इंग्रजांनी केला? प्रश्न क्रमांक 148चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अमृतसरचा तह केला रणजित सिंह बरोबर 1809 मध्ये इंग्रजांनी. 149 प्रश्न क्रमांक विनोबा भावे यांनी गीता प्रवचने कोणत्या तुरुंगात असताना लिहिली? ऑप्शन क्रमांक 3 धुळे या तुरुंगामध्ये असताना लिहिली. प्रश्न क्रमांक 150 म्हणजेच 150 पाहूयात. खालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्र राज्य मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 25 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र राज्य मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक तुमच्यासाठी याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. कमेंट करून देऊ शकता. भारताच्या भूदल प्रमुखास काय म्हणतात? याचं उत्तर काय आहे हे तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये द्यायचं आहे.